पती आणि पत्नीमध्ये वाद होतो, नवरा बायको वेगळे राहायला लागतात आणि यावेळेस त्या बाईवरती एका तरुणाचा डोळा असतो. तर ती बाई मिळवण्यासाठी, ती महिला मिळवण्यासाठी हा किती खालच्या थराला जातो, की अखेर शेवटी त्याला फाशीची शिक्षा होते. तर यानं असं काय कृत्य केलं होतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला जायचंय बदायूं या ठिकाणी. तर बदायूं या ठिकाणचं ककराला नावाचं एक रोड आहे, त्या ठिकाणी सियाराम नावाची कॉलनी आहे आणि त्या कॉलनीमध्ये सुमित कुमार शर्मा नावाचा एक तरुण राहतोय. आता हा तरुण लग्नाच्या वयात आलेला आहे आणि त्याचं लग्न आराव या ठिकाणची रती देवी हिच्याबरोबरती झालेलं आहे. आणि आता सुमित आणि रती या दोघांचं लग्न झालंय आणि सुखाने संसाराला सुरुवात झाली. त्यानंतर यांना एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव ठेवलं आरव. आणि आता तो आरव साधारणपणे 1.5 वर्षाचा होत आलेला आहे. आणि सुरुवातीला साधारण वर्षभर यांचं लग्न अतिशय चांगलं चाललं, पती पत्नी सगळं मस्तपैकी सुखाने आनंदाने सगळं चालू होतं. पण नंतर साधारण 5-6 महिन्यापूर्वी यांच्यामध्ये काहीतरी वादाला सुरुवात झाली. नवरा बायकोमध्ये वाद झाला, भांडणं झाली आणि ती जी बाई आहे ती बाई तिच्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर काही दिवस त्या माहेरी राहिली आणि त्यावेळेस तिच्या संपर्कामध्ये तिच्या नवऱ्याचा आतेभाऊ, त्याचं नाव आहे विराज उर्फ जितेंद्र पाठक, हा प्राणी तिच्या संपर्कामध्ये आला होता. आता हा जो आहे जितेंद्र हा किंवा विराज हा शेखपूर या भागामध्ये राहणारा होता आणि याचे वडील जे आहेत ते पुरोहितचं काम करायचे. माधवायन्मा, केशवायन्मा, गोविंदायन्मा, मधुसूदनायन्मा अशा पद्धतीनं ते देवाचे म्हणजे पूजा अर्चा वगैरे करायचे. आणि यांना 4 मुलं, 4ही मुलं म्हणजे त्यांची जी मुलं आहेत ती मुलं सगळी ह्याच पुरोहित या व्यवसायामध्ये होते. आणि यांचा धाकटा मुलगा त्याचं नाव आहे विराज. आता हा जो विराज आहे तो मात्र काही असं अशा पद्धतीचं काही करत नव्हता आणि त्याची मानसिक स्थिती जी आहे ती स्थिती बिघडलेली होती आणि तो नशा करायचा. घरच्यांनी त्याच्यावरती बदायूं किंवा बरेली या ठिकाणी नेऊन त्याच्यावरती उपचार केलेले होते, तरी सुद्धा काही फरक पडलेला नव्हता. आता असं सांगितलं जातं की 2018 मध्ये दुसऱ्या मजल्यावरून हा प्राणी खाली पडला होता आणि तो नेमका डोक्यावर पडला किंवा डोक्याला त्याच्या लागलं आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला होता. त्याची मनस्थिती परिस्थिती दोन्ही बिघडलेले होते आणि तो इतका रागीट बनला होता, इतका रागीट बनला होता की तो 15-15 दिवस तो राग त्याच्या डोक्यामध्ये राहायचा. म्हणजे अशा पद्धतीनं हा बनलेला होता. आणि हा एकदा तर असं झालं की त्यानं त्याच्या सख्ख्या भावांवर पण हल्ला केलेला होता. म्हणजे ही त्याची पार्श्वभूमी आहे. आणि त्याचं लग्न जे आहे ते लग्न करायचं चाललं होतं, पण हा त्याला नकार देत होता किंवा आणखी काही गोष्टी घडत होत्या की ज्यामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं. आणि अशा पद्धतीचा हा विचित्र प्राणी विराज हा रतीच्या संपर्कामध्ये आलाय आणि रती त्याची म्हणजे त्याच्या भावाची पत्नी लागते, म्हणजे दूरच्या नात्यातल्या भावाची पत्नी लागते आणि तिच्या संपर्कामध्ये आलाय. आणि आता तिला तिला काय मदत लागली मग ती फोन त्याला सांगायची, हे पाहिजे ते पाहिजे असं तसं, हे करत करत एकमेकांच्या ते दोघेही संपर्कामध्ये आलेले आहेत. आणि संपर्कामध्ये आल्यानंतर मग आता ती ह्याच्याशी एवढी मनमोकळेपणाने बोलते, मनातल्या गोष्टी सांगते, त्याला काय सांगते, हवं नको ते सगळं अशा गोष्टी. त्याच्यामुळे मग यानं तिला प्रपोज केलं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता मात्र ह्या रतीला धक्का बसला. अरे म्हटली माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, माझा 1-1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि पती आहे, ही आहे, आमचा आता थोडासा वाद झाला, एवढाच काय विषय. पण असं असतानाही मग तिनं म्हटली की नाही बाबा लग्न तर काय होऊ शकत नाही. आता याचा याला आला राग, म्हणजे आपण जिच्यावर प्रेम केलंय, जीवापाड प्रेम केलंय, आपण जिला आपलं समजलंय वगैरे वगैरे, असं असताना ही आपल्याला नकार देते म्हटल्यानंतर याच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि याच्यातला राक्षस पुन्हा एकदा जागा होतो. तारीख होती 30 मे 2026. या दिवशी घरातली मंडळी ही कुठेतरी बाहेर गेली होती आणि घरी एकटाच तो विराज होता, आपला तो मुलगा आरव होता. आणि तो साधारण 1.5 वर्षाचा मुलगा होता आणि तो एकटा सापडल्यानंतर यानं त्याला काहीतरी आमिष दाखवलं, त्याला उचलला, त्याला घेऊन एका बाजूला गेला आणि त्या ठिकाणी जमिनीवरती रस्त्यावरती त्यानं त्याला आपटायला सुरुवात केली. आता हे आजूबाजूचे लोक पाहतायत, पण एखादी व्यक्ती एखाद्याला म्हणजे असं सांगितलंय की
त्यानं साधारण काहीतरी 27 सेकंदामध्ये त्यानं 8 वेळा त्याला आपटलं. धर की आपट छोट्याच्या बाळाला. कल्पनाही करवत नाही अशा पद्धतीने ते दृश्य जर बघितलं, कारण ते सीसीटीव्ही मध्ये आलेलं होतं, इतकं भयंकर होतं. आणि एकाने बघितलं तर त्याला वाटलं की टेडी बिअर असेल, एखादा रागात आलेला असेल, त्यानं तो टेडी बिअर आपटत असेल. पण ज्या वेळेस त्यानं ते आपटून ते पोरग रक्तबंबाळ आणि त्यातनं आवाज आणि मग त्यानं असा पाठीवर ते टाकला. हे म्हणजे कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीचं ते दृश्य होतं. आणि त्यानं त्या पोराला अशा पद्धतीनं संपवून नंतर तिच्याच घराच्या समोर आणून त्याला टाकला आणि तिथून निघून गेला. त्यानंतर ती आई आली, बाकीची मंडळी त्यांनी बघितलं. त्यानंतर मग ते पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलिसांनी पाहिलं, सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलं तर हा प्राणी एकतर त्यानं त्या मुलाला आपटणं आणि ह्या सगळ्या गोष्टी इतकं भयंकर हा सगळा विषय. आणि त्यानंतर मग ते सगळीकडे विषय झाला. त्यानंतर पोलीस आता या हरणारा धामाच्या मागावरती होते आणि तो इकडं तिकडं फिरत होता. पोलीस त्याच्या मागावरती असताना मग त्याच्यातून पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला, पायाला त्याच्या गोळ्या लागल्या, तो जखमी झाला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, अटक केली, पकडलं. त्यानंतर पकडल्यानंतर मग त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि पुढच्या 40 दिवसामध्ये म्हणजे 40 दिवसामध्ये निकाल लागलाय, पण 6 दिवसात 13 साक्षीदार तपासण्यात आले होते. इतकं पटपट सगळं झालं होतं, कारण प्रत्येकाच्या मनात होतं की या हैवानाला फाशीच झाली पाहिजे. इवन त्याचे जे सख्खे भाऊ होते ते सुद्धा म्हणत होते की ह्या इतकं नालायक आहे आणि हे जगण्याच्या लायकीचं नाहीये आणि ह्याला काय म्हणजे माणूस म्हणून जगण्याच्या पात्रतेचाच नाहीये तो, अशा पद्धतीने घरच्यांनाही त्रास देत होता आणि त्यानं आता तो इतका जघन्य अपराध केला होता. आणि त्यामुळे शुक्रवारी 10 जुलै 2026 ला याला सन्माननीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता फाशी कधी होईल काय होईल, पण त्याला फाशीची शिक्षा सुनावली. आणि त्याची आई आजारी आहे, तर त्या आईला सांगितलं की याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. पण याला फाशीची शिक्षा आता झाली. आता किती जरी पुढच्या कोर्टात गेला काय झालं तरी त्याला फाशी किंवा अजून काय होऊ शकतं, पण त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? जे घडलं तो निष्पाप जीव याच्यामध्ये गेला. अत्यंत दुर्दैवी दुःखद अशी ही घटना होती. आपल्यासारखं जग असतं असं नाही, जग वेगळं असतं, आपण वेगळे असतो. आणि त्यामुळे आपल्याकडून चुकीचा अर्थ जाणार नाही, चुकीचा सिग्नल जाणार नाही याची काळजी घ्या. खरं तर हा विषय फार मोठा आहे, पण आता ह्या स्टोरीच्या माध्यमातून जे मला सांगायचं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. तरी पण आपण सावध राहावं आणि अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.